गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण
हरे आजी संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे तुमज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग बाप रुक्मा देवी वरू न विसंबे सर्वथा बाप रुक्मा देवी वरू न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तुमज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग महायोग पेटे तटे विमरत्यावर पुंडरीकाय दातो मुनी समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाधरे प्रथमान मना प्रथम हनुमाना दुसरे चरण संतांची आधा त्यांच्या कृपा दाने पतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास आत्मरूप गणेशु स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी काय माझी वाणी मानील संतासी रंजवू चित्तासी अपुलिया ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं च गुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजवैर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कुटीक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठाला आजी संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे तुमज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त सवय प्राप्त घटिका नाही बापा देवाजीच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं आपल्या तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती कृष्णाजी महाराज नवले त्यांच्या कुशल मार्गदर्शनानं आणि आशीर्वादानं हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा चालू झाला। बोलता बोलता 5 दिवस निघून गेले। 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला
गावाच्या माध्यमातून, आयोजकाच्या माध्यमातून, सप्ताह कमिटीच्या माध्यमातून, भजनी मंडळाच्या माध्यमातून माझ्यासारख्या पामराला दिली. गावकऱ्यांचे लाख लाख धन्यवाद. विठ्ठल अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन, नियोजन, साऊंड सिस्टम या ठिकाणी निर्माण केली. हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती आकाशजी महाराजांच्या मुखारविंदातून शिवपुराणाचा आपण श्रवण करत आहात. हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती अनिलजी महाराज बेलकर यांच्या व्यासपीठावर ज्ञानेश्वरीचं आपलं पारायण चालू आहे. 2 मृदंग सम्राट या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्त परायण श्रीकांत महाराज दिलवाले यांची आमची जुनी बऱ्याच दिवसाचा परिचय आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांना सत्कारणारे ऋषिकेश महाराज नवले, हो, या दोन्ही महात्म्यांना लाख लाख धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट गायनाच्या महात्म्य या ठिकाणी उपस्थित तुम्ही या ठिकाणी केले. विनेकरी बाबा असतील, चोपदार असतील आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सिस्टीम तुम्ही या ठिकाणी देतात. न येणाऱ्याची सोय विठाला विठाला. आणि त्या अनुषंगाने बोलता बोलता 5 दिवस निघून गेले. 6व्या दिवसात दिवस आज उगला आणि तो आता मावळतीला गेलेला आहे. आणि ती सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. म्हणून तुमच्या पवित्र आत्म्यांच्या श्रीकरता घेतलेला अभंग संजीवन समाजाचे अधिकारी असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा आणि जन्माला आल्यानंतर जो संसार तुम्ही आम्ही करतो आहोत तो न सांगता जन्म मरणाचा संसार सुफळ झाल्याचा पुरावा अनुभव या अभंगात सिद्ध करतात. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही काय उभे राहिले? हो, ज्ञानोबा सांगतात माझ्या जीवनामध्ये आधी संसार सुफल झाला गे माये. काय सांगतात ज्ञानोबा? आजी म्हणजे आज, सुफळ म्हणजे चांगला झाला. कोणता संसार? तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतो तो नाही. साधू संतांच्या डोक्यात असलेला संसार वेगळा आणि तुमच्या आमच्या डोक्यात असलेला संसार वेगळा. मी ज्याच्या करता अनंत जन्मापासून अट्टहास करतो आहे ती गोष्ट माझी आज फळाला आली. काय झालं ज्ञानोबा आहे तुमच्या जीवनामध्ये? आजी आज मला भेटलंय ते अनंत काळापासून ज्याची मी वाट बघत होतो, अनंत काळापासून ज्याच्या शोधामध्ये मी होतो, ती गोष्ट आज मला मिळाली. कशाची गोष्ट असेल तू ज्ञानोबा आहे? संसार सुफळ करण्याचं वर्म आहे. भौतिक असो, आध्यात्मिक असो, जन्म मरणाचा असो, प्रत्येक जर संसार तुम्हाला सुफळ म्हणजे चांगला करायचा असेल तर त्याच्यासाठी वर्म आहे आणि ते वर्म मला मिळालं असं ज्ञानोबा सांगतात. काय झालं ज्ञानोबा? देखिले पाय विठोबाचे. मग का हो ज्ञानोबा आहे? तुम्ही आतापर्यंत वाऱ्या केल्याच नाही का? मग तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलंच नाही का? मग तुम्ही आजच कसं काय सांगून राहिले देखिले पाय विठोबाचे? हे गमक काय आहे? याला ज्ञानोबाची मेघ म्हणतात. ज्ञानोबाची मेघ चांगल्या चांगल्याला कळत नाही बरं का? नाही 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 नाही, चिपड झाली लोकांचे चिपड, पण ज्ञानोबाची मेघ कळत नाही. काय सांगताय ज्ञानोबा आहे? देखिले पाय विठोबाचे. कोणत्या विठोबाचे पाय ज्ञानोबाने बघितले असतील? आणि त्यानं झालं काय? ज्यावेळेस त्या प्रभूचं मला दर्शन झालं, त्या पांडुरंगाचं विठोबारायांचं मला दर्शन झालं आणि त्या दर्शनाची मला आस लागली, ओढ लागली. हो, तू मज भावा, तू मज भावा, वेळो वेळा भावा पांडुरंग. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात विठोबाचं दर्शन झालं आणि दुसऱ्या चरणात उत्तरार्धात सांगतात तो मज भावा, तू मज भावा, वेळो वेळा भावा पांडुरंग. मग विठोबाचं दर्शन झालं, वेळोवेळा पांडुरंग व्हा का म्हणतात ते?
तो मला वेळोवेळा झाला पाहिजे. तो पांडुरंग कोणता आणि तो विठोबा कोणता हे कळाय करता माझ्या जीवनामध्ये माझे वडील बंधू सद्गुरू निवृत्ती दादा माझ्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी मला या गोष्टीचं वर्म जाणून दिलं, अनुभवून दिलं. त्याच्यामुळे झालं काय, बाप रकुमा देवी गुरु न विसंबे सर्वथा. का हो ज्ञानोबर आहे, तुम्ही पहिल्या चरणात सांगतात देखिले पाय विठोबाचे, पाहिले म्हणतात, देखिले म्हणजे पाहिले म्या. दुसऱ्या चरण म्हणतात वेळोवेळा तुम्हाला व्हावा. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुम्ही ज्यावेळेस सांगतात न विसंबे, त्याला मी विसरू शकत नाही, त्याला मी विसरणार नाही. काय भानगड असेल न विसंबे सर्वता. काय न विसंबे, निवृत्तीने दिले, निवृत्तीने तत्वता सांगितले. जे तत्व माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरू निवृत्ती दादाला मूर्तिमंत अनुभवाला आणून दिलं ते मी विसरणार नाही. हा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप सामान्य जीवाचा संसाराची व्याख्या वेगळी आहे. ज्या आई वडिलांच्या उदरी तुम्ही आम्ही जन्माला येतो त्या आई वडिलांचा संसार वेगळा आहे आणि त्यांनी आपल्या डोक्यात जो संसार घातला तो वेगळा आहे. प्रत्येकाच्या आई वडिलाला वाटत लहानाचं मोठं व्हावं, चांगलं शिकावं, नोकरीला लागावं, गोरीपान बायको करावं, त्यांना 2-4 कॅलेंडर व्हावा आणि तसेच नदीला निघून. हा झाला भौतिक संसार. हो, हा स्थूल आई बापाला तसंच वाटणार, कारण त्यांच्याही डोक्यात संसार कोणता आहे तो माहितच नाही ना. कारण अनंत युगापासून हा संसार तुम्ही आम्ही करत आलेलो आहोत आणि तो संसार डोक्यात असल्यामुळे तो भौतिक संसार आहे माय बाप. परंतु तुम्ही ज्या भरतखंडी देशामध्ये, पवित्र देशामध्ये जन्माला आलेले आहेत त्या देशाकरता एक एक तत्वचिंतक, एक एक ऋषीमुनी, एक एक सिद्ध महात्मा, एक एक क्रांतीवीर या ठिकाणी जो जन्माला आला ना, एका एका तत्वाकरता, एका एका ध्येयाकरता प्राणार्पण करणारी ही महात्म्य आहे. आणि यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं बघा, संत जीवनामध्ये आल्यानंतर त्यांना भौतिक संसाराची काही पडलेली नाही. त्यांना जो संसार सांगायचा आहे तो आध्यात्मिक संसार आहे आणि तो ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा चुकला नाही. कीर्तन बारीक ऐकावर का काय सांगू राहिलो, जो संतांना संसार सांगायचा आहे तो संसार ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा चुकला नाही, ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा चुकला नाही. आणि त्या संसारातून मुक्ती होण्याकरता जीवनामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये मूर्तिमंत त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, त्या तोच ज्याच्या जीवनातलं जन्म आणि मरण संपलेला आहे तो तुमचं आमचं जन्म मरण संपवू शकतो. जन्म मरण हा एक संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी खलु दुस्तारे कृपया पारी पाही मुरारी. ऋषीमुनी सांगतात भज गोविंदम भज गोविंदम. जर नाही भजलं तर मूढ मते, मूढ म्हणजे मूर्ख. अरे माणसाच्या जन्माला येऊन माणसाला साधा जर जन्म मरणाची राहती कळत नसेल, त्याच्यातून तरुण जायचं कळत नसेल तर जन्माला येऊन काही फायदा नाही. जन्माला आलो एवढ्या करताच आलो. पावला हा देव काका कालियाय न घडे उपाय घडवाले. आपण माणसाच्या जन्माला आलो, मागितला का कोणा अर्ज केलता काय पैठणच्या तहसील मध्ये, टाकळीमध्ये मिळून दे, याच्या घरात मिळून दे, नाही ना. मिळाला पण कशा करता मिळाला हे विसरून गेलो. वडिलांना ज्या गोष्टी करता लेकराला पाठवलाय पैठणला, जाय आणि ह्या वस्तू घेऊन ये, त्याच्याजवळ पैसे दिले खर्चायला आणि त्याला सांगितलंय जाय पैठणला एवढ्या वस्तू घेऊन ये. त्याला मस्त पैसे घेतले, तिकडच हेडत बसलंय, ते नको ते खात बसलंय, नको ते ढोशीत बसलंय. संध्याकाळ झाली पिशी रिकामी घरी आली, बाप काय म्हणून त्याला शाबासकी देईन काय देईन त्याला,
शाबासगिरी टोले टोले भेटन का नाही? हा, इथं टोले वेगळे आणि तिथं टोले वेगळे. इथले टोले ना, इथले टोले बाप देईन तर 20 रुपये जाईल, पण तिथले टोले असे या माझ्या यवनांना पैसा दिला माझा. लय वेगळा राड आहे ते का. वर कोणा पाहिलं, वर जाऊन पाहिलं काय कोणा, हे काही सांगायला यायला धंदे नाही म्हणते. ते काय म्हणते यायला धंदे नाही, हे काहीच हे नखे तू पाशी दमदार ऐ थोडा दिवस जाऊ दे तू. हा सूर्यन हा जयद्रथ सांगणारे भेटणारे तुला त्यांचं काम लई अंगरटदार माणसाची. काही सांगायचं वर कोणा जाऊन पाहिलं का, गेल्यावर कळन तुला. तो नखरे तुला कळन वर गेल्यावर कसे राहते बघा. जर जन्माला आलो आणि त्या जन्म आणि मरणाची जर वाट लावायची असेल बघा बरं का, खूप सोपी गोष्ट आहे, खूप सोपी गोष्ट आहे, पण सांगणारे मरून गेले. जन्म आणि मरण कशाला वाट लागेल? जर ब्रह्मदेवाला चुकलं नाही, जर ब्रह्मदेवाला मरण चुकलं का नाही ना, देव होते की नाही ते. रामाला चुकलं का, कृष्णाला चुकलं का? जर कोणाला चुकलं नाही तर आपल्याला सोडीन का? येत पामारा जीवा आले अवतार. बरोबर बघा किती सुंदर प्रमाण आहे. जर अवतार इथं थांबायला नाही आले तर आपण राहायला आलो काय? इकडं कोणी आईच्या गर्भवासातून कटक लावून आलं का, मै नाही मर सकता का, तिच्यात चिठ्ठी घालून आला मै नाही मर सकता. मरायचं साऱ्याला आहे, होय मरायचं सगळ्याला आहे, पण मरत असताना ते मरण चुकवता येत आहे. बघा बरं का, आतापर्यंत कोणा चुकवलंय? चांगदेव महाराजांना चुकवलंय. किती वेळेस? 1400 वेळेस. बरोबर 1400 वेळेस चुकवलं तरी बी माझ्या मुक्ताईनं गैरहजर ठरवलंय. बरोबर आहे ना? तुम्ही सुज्ञ माणसे. काऊन? 1400 वर्ष ज्यांनी शरीर जतन केलंय, काळाला ज्यांना भिरकावलंय, त्याला सुद्धा माझ्या मुक्ताईने सांगितलं, अ भाऊ लय वाट मारू नका हो. तुम्ही मरेल माणसं जिवंत जरी करीत असले ना, तुम्हाला एक दिवस मारावा लागणार आहे. उपजेते नासे नासे ते पुनरपिदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमणेगा. हा सिद्धांत या सृष्टीचा, मृत्यू लोकाचा जो आला त्याला धकावं लागणार आहे. मग ते धकायचं कसं? जन्म आणि मरण जर चुकवायचं असेल,
बघा बरं का, संसार भौतिक मला सांगायचा नाही, तो रोज ऐका तुम्ही. भौतिक संसार काय, अहो काय झालंय मी दृष्टांत देतो. मी एका ठिकाणी परभणी जिल्ह्यात बाबा कीर्तनाला गेलो आणि गेल्यानंतर आता आपलं असंच आमच्या श्रीकांत महाराजांना माहिती कुदू कुदू कीर्तन करायचं. ती म्हातारी आली, कीर्तन बिर्तन आटपलं, दर्शन पाय घेत फुले बाबा बाबड्या पोटात होता तवाच बाबड्याचा बाप मी आला. दृष्टांत ऐका बरं का, मला वेळ नाही घालवायचा, सिद्धांत पटवायचा आहे. बाबड्याचा बाप म्याला, पोटात होता तसा बाबड्याला म्याला, नाचा मोठा केला, मोठा झाला माझा बाबड्या. त्याला काही कळत नाही, लई भोळा आहे मा बाबड्या. आता त्याला 24-25 धकलंय. बाबा तुमच्याकडे एखादी असन बांडी बुडची तर पहा. आता बाबाने हे धंदे करावं, त्याला तारखी कमी आहे का म्हणलं आई, त्याला काय कोऱ्या राती जन्म घेले का, वैन ना असन त्याच्या नशिबात भेटन त्याला एखादी बांडी बुडकी. म्हातारी दर्शन घेतलं, निघून गेली बाबा, असं बोललं, येईल निघून म्हातारी. दुसऱ्या वर्षी आपला काही नंबर लागला नाही मामा तिकडे. हा मोठमोठे महाराज आलेले द्यायला, आपलं काय लागत तिकडं. हो एवढ्या मोठ्या हो डोंगरात आपला चुवा कोणीकडे जाईल. मग त्यांनी सांगितलं का की दुसरे महाराज आले, त्या वर्षी आपलं काही झालं नाही. झालं तिसऱ्या वर्षी नंबर लागलाय आपला. गेलो तिथे, गेल्यानंतर आपलाच कीर्तन झालंय, अगदी भरभरून गर्दी होती आणि कीर्तन झालंय. ती म्हातारी आली, माल जाऊ द्या माल जाऊ द्या, सगळ्यात पुढे येऊन बसली. बाबा तुमचं लई आशीर्वाद कामाचा आला. माया बाबड्याचं लग्न झालं, बुवाच्या आशीर्वादाने लग्न झाले असते तर लोकांना काय एजंट घातले असते म्हणे बाबा गेल्या वर्षी तुम्ही काय आलेच नाही. म्हणलं तुमच्या गावानं बोली जात नाही. म्हणे बाबा बाबड्याला बाबड्या आहे. बाबड्याला कशी अक्कली, बाबड्याला काही कळत नव्हतं ना, त्यालाही साळा भळा होता ना, पोर निर्माण करायची अक्कल आहे का त्याला. मग मला जन्माला आलो, मला धकायचंय, मग त्या टाळायची अक्कल असावा का नसावा. जन्माला का आलो याचा विचार करायला पाहिजे. तुम्ही आम्ही सहजासहजी जन्माला नाही आलो मायबाप. केले कर्म झाले त्याची भोग आले, त्याची भोग आली. मागच्या जन्माचं कर्म आडवं आलं, पुन्हा जन्माला यावं लागलंय. बरोबर. मागच्या जन्माचं पाप पुढील जन्माला कारण 2 आणि मागच्या जन्माची वासना पुढील जन्माला कारण 3. पापामुळं कर्मामुळं वासनेमुळं जर जन्म आहे, मग याची वाट लागायचं साधन काय. कशानं पापाचा नाश होईल, कशानं वासनेचा नाश होईल आणि कशानं कर्माचा नाश होईल. हरे कृपेचा
याच्या मुळात जावं लागेल आम्हाला. बघा बरं का, नाथबाबांचं प्रमाणे आपलं भाग्यवान माणसं आहोत, त्यांच्या कुशीत आपण पैदा झालो. नाथाच्या भूमीला आपण, अरे या भूमीला नाथांचे पाय लागलेले मायबाप, पण समर्थांच्या पोटी नाही. पुढं नाही म्हणायचं, मला राहायचं ना अजून घंटाभर तुमच्या गावात. समर्थ या ठिकाणी जन्माला आले आणि त्या समर्थांना सांगून ठेवलं बरं का, त्या काळात कोणी समजून नाही घेतलंय, नाही समजून घेतलं, नाही समजून घेतलंय. पानिपत केलंय आमच्या साधू संतांचं, पण त्यांना माहिती होतं, अरे तुम्ही किती जरी आडवे आले ना, तुम्ही किती जरी आडवे आले तर त्यांनी ग्रंथ रूपाला लिहून ठेवलं, अरे या अनुभवाचे पुढं कुठं तरी होणार आहे. चला काय सांगत होतो, हरी कृपे त्याचा नाश झाला. जर या तिन्हीचा नाश कराय करता याच्या मुळा लोक जावा लागेल. बघा, जैसे मूळ सिंचने सहजी. अरे मुळाला पाणी घातलं तर शेंड्याला घालायची गरज नाही, टापुऱ्यात उतरू नाही काय. मूळ कशाला म्हणतात, मुळच फुडून टाकलंय आणि वर शेंड्याला फवारा मारून राहिला, चुकन काय, चुकन किती गेले कोट्या ना कोटी. चांगले भेंड्या कात्रीत गेले, 14 चौकडी लंकापती गेले बरं का. इथं 60,000 वर्षाची तपश्चर्या करणाऱ्याला पालथं पळणं इथं नाही चालत. इथं जर या सगळ्याच्या मुळाशी जावं लागल. याला का धडकलो, या का देहाला का आलो, जन्माचे ते मूळ जन्माचे ते मुळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. मायबाप संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले. काय शोधलं त्यांनी, मायबाप जे एकांतात बसले ना त्यांनी मंथन केलंय. तुम्ही आम्ही लय सोपे आयत्या पिठावर वाढायला लय सोप आहे. त्यांना हाडाचे काढ रक्ताचे पाणी केलं बरं का. तुम्ही आम्ही नरकाला जाऊ नये एवढ्या करता. माणसाच्या जन्माला आलो ना, धनाचं समजून घे. जर नाही समजून घेतलं, विचार करा बरं का, जर नाही समजून घेतलं, हरिविना जन्म नरकाची बैना. घरादाराशी नकट्या पोराशी पाठी की नाही महाप्रामाणिक. माय 14 वर्षाच्या लेकरानं 750 वर्षापूर्वी सांगितलंय, हरी विना जन्म नरकाची पैजाना. हरी कायला म्हणायचा, कशाला म्हणतात हरी. हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे.
म्हणत नाही का? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कमी बसले की चला माय बाबा पांडुरंगा कमी आहे का? त्याला कमी म्हणाले की नाही? जन्म मरणाची राहटी जर चुकावा असं वाटत असेल, पुन्हा जन्माला यावा नाही असं वाटत असेल, तर त्या हरीला जाणून घेतलं पाहिजे, त्या हरीला ओळखीचं केलं पाहिजे. ओळखीला हरी धन्य तो संसारी. हा, पण त्याला ओळखीची काही रीत असेल का नाही? मला टाकळीला धडकायचंय तुमच्या याच आहे कीर्तनाला लासूरून, बरोबर आहे की नाही? त्याला रीत असेल का नाही काही? आता मी निघलो लासूरून, बरोबर आहे की नाही? मला येतात, मी ज्या मार्गे आलो त्या मार्गे मला बिडकीन लागावा ढोरकीन लागावा का नाही? मला जर तिकडे खुलताबाद फुलंबरी लागलं तर चुकली यावर मग फेरा पडले, चुकली यावर मग फेरा पडले. प्रमाणातच कीर्तन जाईल. वर्म चुकलं का नाही? मी ज्या गावाला चाललो त्या गावाची गाव मला लागावा, तिकडे टावर धरावा, त्यांना रेंज धरावा. त्यांना दुसरीकडे जर धरली ना, 96 पिढे गेले तरी जमणार नाही, जमू शकत नाही. देवराला बाजूला तुमच्याकडे जेवायला बसली की नाही? आता पंक्ती झाल्या का नाही? पत्तरवाळ्या पुढे घेत्या का मागे घेत्या? हिड कसं टकुरा ध्यानावर आहे, बरोबर आहे ना? मग सामान्य जीवाला खायची अक्कल आहे, सामान्य जीवाला संसारात लेकरं निर्माण करायची अक्कल आहे. संसारामध्ये लोक काय खरंय बाबा, आम्ही गंज गुरु केले पण आमचं कुठं ते चित्त ध्यानावरच राहत. आम्ही गंज जप करतो, त्याचा गंज माळा ओढितो, पण ते काही जमतच नाही. समजा मामा, समजा कांदे नेले मार्केटला, कांदे, आणि 2 लाख रुपये आले तुमच्याजवळ. त्या माणसानं तुम्हाला 500-500ची 4 बंडल दिली. मस्तान मन जातं का उघड? चिड जातं का मन कुणी? कसं जात नाही? मतलबाचं कसं कळस? मतलबाचं कळत नाही जीवाला. संसारात पार पाठपोट एक झालंय, तरी चाललं सायास करीशी प्रपंची दिना आणि हरीशी ना भजसी. आणि ती ओळखीचा जर झाला, ओळखीला हरी. कोणा ओळखीला? या जगामध्ये फक्त एकच आहे. देवाला सुद्धा देव पण कळलं नाही, माझ्या संताला अनुभवाला आणून द्यावा लागला. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपानी गुरु केला. जर आपली ओळख आपल्याला व्हावं असं वाटत असेल, आपलं जन्म आणि मरण चुकावं असं वाटत असेल, तर संताला शरण जावा.
चालत ऐ टांगा पलटी घोडे भरार कोणाचे धरून नाही चालत नाही 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 धरावे संताचे ते पाय संत गेले मरून आमच्यासारखे धडकले पुढं आम्ही तुमचे गुरुन पडा आमच्या पाया चाल द्या गुरुला धंदे नाही शिष्याला धंदे नाही काय सांगावं गुरुना काय सांगावं संतांना आळंदी पंढरीची वारी करावा तुळशीला पाणी घालावा सोमवार करावा एकादशी करावा सासू सासऱ्याला माय बापाला बाहेर काढून द्यावा हे संतांना सांगायचा धंदा आहे काय म्हणजे त्याला माहिती नव्हतं का तो काय वेगळं सांगितलं काय तो त्याला वेगळं अरे असं सांगा जेने ना ये जन्म यमाची याद जेने ना ये जन्म यमाची साधना करा काही बघा माय बाबा खूप सोपा खूप सोपं आहे कांद्यामध्ये बी आहे का नाही कांद्यामध्ये बी आहे का नाही आहे मग त्याला काय करा सत्यनारायण घाललं लागलं त्याला 16 सोमवार करावं लागतं कांद्यात बी आहे त्याला पाहून जमन का त्याला पाहून चालणार नाही त्याची एक एक पाकळी उचलून जमन का नाही एक एक पाकळी सुद्धा उचलून चालणार नाही किस्तीवर घासून सुद्धा चालणार नाही ऐ श्रम वाया जातील जर कांद्यात बी आहे हे तुला पाहायचं असेल जसं तिळात तेल आहे दुधात तूप आहे उसात साखर आहे तसं देहात ईश्वर आहे पण त्याला ओळखण्याची रीत आहे आणि जोपर्यंत त्याला ओळखीचा करत नाही तोपर्यंत याच्या फुकट यार झाल्या कर मर आणि पुन्हा कर बघा कांद्यामध्ये बी आहे पण त्याला ज्योतिषशास्त्रवाल्याकडे जाऊन जमत नाही जमन का त्याला नाही त्याला जातीवंत शेतकऱ्याकडे जावं लागतंय ते सांगताय भाऊ मधोमध कामाचा भाग जमिनीत लाव नको तो भाग फेकून दे त्याला पाणी घाल खते कोकळा धावला तर पिचकरी मार आणि 4 महिन्यानंतर त्याला गोंडा येतो तुमच्याकडे येतो नाही पैठण तालुक्यात येतो ना त्याला गोंडा त्याला वर गोंडा येतोय तो गोंडा आल्यानंतर मग आता काय करावं लागेल त्याला निरंकार उपास करावा लागेल करता यावळे तैसा तो घ्या तोडा त्याला त्याला चुरगाळा फुंकर मारा किती वेळ लागते बिलिंगाला तसं दृष्टांताच्या सिद्धांतात पाहिजे तसं मायबा एरवी सर्वांच्या हृदय देसे मी अमुका आहे ऐशी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी पण कळायला काय करावं लागत ती कळण्या करता तरी तनु मनुजीवी आपल्या भारत देशामध्ये ना मायबा अतिशय पवित्र आणि शुद्ध परंपरा आहे जर तुला देव कळावा वाटत असेल ना तर त्या परंपरेला शरण जाय ऐशियाचा कदर
ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. देव घरात यावा. कोणत्या? या 3.5 औट हाताच्या देहामध्ये, 3.5 हाताच्या देहामध्ये देव कळावा यावा. आहेच नाही म्हणण्याची ताकदच नाही तुमची. या देहात आत्माराम आहे म्हणून बोलतोय, ऐकतोय, पाहतोय. त्याची सत्ता जाऊ द्या बरं. झाले हे शरीर कोणाची आसमानचे, झाले हे शरीर कोणाची सत्तेनं हे चालतंय ना तो देव. ज्याच्या सत्तेनं मी पाहतोय. कोण पाहतोय? खिडकी बस टाक नाही. घर बांधलं तुम्ही, घराला खिडकी बांधली बसवतात तुम्ही. खिडकी काय करताय? पाय करताय. बरोबर बरोबर, पाय करताय. कोण पाहताय? खिडकी पाया करता बसवली का नाही? मग पाहत कोण? जे पाहत त्याला ओळखीचं केलं काय? ऐ राहतं घर उघडून संडा सारखून पा. कळतं काय? कळतं. जर देव कळावा असं वाटत असेल, या देहामध्ये देव आहेच. जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत याला किंमत आहे. ज्या दिवशी आत्माराम निघाला हलो गेली, पण जे गेलंय त्याला ओळखीचं केलं काय? ते करण्याकरताची रीत आहे. आणि ते रीत परंपरेमध्ये आहे. जो निर्गुण निराभास परंपरा आहे. आदिनाथ उमा परंपरा आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य परंपरा आहे. आणि परंपरेचं जे तत्व असतं ना मायबाप, काय झालंय? शास्त्र निघून गेलंय. हो, शास्त्र निघून गेलंय आणि आम्ही आमच्या मतानं अर्थ काढायला लागलो. साधू संतांच्या रीतीनं अर्थ नाही काढायचा आम्हाला. अर्थ लोप कळत नाही. तुकाराम सांगतात, सापडविली वाटे जाता गंगा स्नाना. सापडविली का सापडली? आम्ही सापडली म्हणतो. सापडली वाटून जाता गंगा. कुठं सापडली? कुठं हरली होती? सापडविली वाटे. 8 पिढ्याची वारी करून सुद्धा मला प्रश्न निर्माण होता, कोणे गावी आहे हा सांगा विठ्ठल. सापडविली वाटे. आणि ज्यावेळेस बाबाजी चैतन्याजवळ गेले, काय सांगितलं बाबाजी चैतन्य? तो नाव घे. काय सांगितलं बाबाजी चैतन्य? जी गोष्ट सांगितली ती इति गुह्यतमम शास्त्र आहे. जे महादेवानं पार्वतीच्या कानात सांगितलं ना, काय सांगितलंय पार्वतीच्या कानात? ओम नमः शिवाय सांगितलं काय? का शिवभ्याम सांगितलंय? अरे जे सांगितलं ना मायबाप, शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी. काय सांगितलंय? ज्ञानेश्वर वाचतोय आम्ही. ज्ञानोबराय मी या परंपरेचा आहे म्हणून सांगू राहिले. आणि या परंपरेमुळे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालंय. या परंपरेमुळे मला माझ्या अस्तित्वाची ओळख झाली. कोण आहे मी याची भुली पडली तुम्हाला. मला मी कोण? मी सकाराम तुकाराम गणपत संपत म्हणत बसलोय आम्ही. या खोक्याला मी माझं म्हणायला लागलो. खोका कधीच मी नाही. एवढी गोष्ट दूर कराय करता कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे तमाशा नाही. कीर्तन म्हणजे धिंगाणा नाही. कीर्तन म्हणजे शायनिंग मारायची जागा नाही. अरे रक्त आटून आमच्या संतांनी ही गोष्ट सांगितली जगाच्या कल्याणाकरता.
बघा ज्ञानोबराय सांगतात या परंपरेचा मी आहे आणि या परंपरेमुळं मला माझ्या अस्तित्वाची ओळख झाली. आई पार्वतीला प्रश्न पडला. पार्वती विचारते, देवा या विश्वामध्ये तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. देवाचा देव आणि तो सुद्धा 24 तास ध्यानात राहतो. काय भानगडे, काय जपत असेल सगळं. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. विठ्ठल म्हणत होता काय माझे. सार सार विठोबा नाम तुझे सार. बरोबर. शूळपाणी म्हणजे माझे. काय जपत होता म्हणून या शूळपाणी जपत शिवारवार. मग विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. काय म्हणत होता. महादेव ध्यानाला बसल्यानंतर कुणाचं चिंतन. भजन करी भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. बरोबर. भजन करी महादेव सांगितलं नाही जनाबाई. पूर्वार्धात काय सांगितलं. भजन करी महादेव. पण काय करी सांगितलं का. राम पूजी सदाशिव. बरोबर आहे. 101% बरोबर आहे. रामाला शिवपुजावाच लागेल त्यात शंका नाही. पण पूर्वार्ध काय सांगू राहिले जनाबाई. भजन करी काय करी. ध्यानी बैसोनी शंकर. ध्यानी बैसोनी शंकर. वा. ऋषिकेश महाराज असं चाललं ना सकाळ होईल आपल्याला. वा घरी बरं. आनंद मिळावा. रंगदेव होते ना आपल्यावर कृपा केलेली. त्यात काही शंका नाही. तब्येत बरोबर नसताना सुद्धा कार्यक्रम चाललाय. ठीक आहे. त्याची कृपा आहे. सोपं नाही. काय सांगत होतो. ध्यानी बैसोनी शंकर. महादेव ज्या गोष्टीला जप करतात ना मायबाप तो जप उघडा नाही बरं का. नाही नाही नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरी मध्ये. काना वचनाची या भेटी सरिसाची पै कीर्ती वस्तू होऊनी उठी कौलू एक जो.
ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेवा म्हणे मी ताडी सद्गुरुना केली कोडे माता हात देऊनी पुढे भीतची वाहिले माझ्या अस्तित्वाचा विस्तार पडाय करता सद्गुरु कृपा करत असतात हो हात ठेविला मस्तकी हो मस्तकी हात ठेवावाच लागतो सापडविली वाटे जाता गंगस्थाना मस्तकी तो जाना ठेविला कशा करता जोपर्यंत सद्गुरूची कृपा दृष्टी मस्तकातून या साड्यातून हे ताडे इड दस्वद्वारे तुमचा आमचा परमार्थ 9 दाराला चाललाय होय आम्ही बोललो का लई करायला लागत आहे पण जरा ध्यानावर राहा बघा 9 द्वारांना केलेला परमार्थ सत्कर्मात मोडतो 9 द्वारांना केलेला परमार्थ पुण्यात मोडतो पण 10व्या द्वारांना केलेला परमार्थ मोक्षाला नेतो 9 द्वारे पुढे तेही याला 9 दार उघडे 10वं दार माझ्या आईना खोबऱ्यात तेल टाकून टाकून गच करून टाकलंय ऐ त्याला कुट्टी ठोकलीला कोणा उघडून द्यायचं ते कोणा उघडून द्यायचंय ते काय आता राहिलं का ते काय खर्चूवर राहिला भुईफोड ते काय खरं आहे का खरं नाही ते चांगल्याला भेटणार पण यग रडत कुठं तू राणी मी राणी कोण देईन पाणी 10व्या दाराचा परमार्थ सद्गुरू सांगत असतात एवढी गोष्ट प्राप्त करा करता माझ्या नाथबाबाला पैठण सोडून देवगिरी पर्वतावर जावं लागलंय कशा करता ते 10वं दार सद्गुरू उघडतात भोजनामागती गिळाला का गिळाला कशाला लागत पावशेर गुच भोजनामागती तूप पावशेर कशाला अरे परमार्थ पाहणं कुठं चाललं ना आम्ही कुठं चाललो काय सांगताय तू कवर आहे या रीतीनं जीव गेला रे गेला या रीतीनं ज्यावेळेस तो चालतो त्याच्या देहावर परिणाम होतो देहाची आसक्ती कमी होऊन जाते मी देह विसर पडतो आणि मी स्वयंभू आहे याचा अनुभव यायला लागतो गुरुने काने फुंकिला वारा गुरुने काने फुंकिला वारा गुरुने काने फुंकिला वारा गुरुने काने फुंकिला काय करता गुरु कान फुटी द्या घाबरलं काय ते काऊन फुगी द्या का फुकायला काही रीत असं का नाही का काही फुकी द्या कुणीकडं फुकी द्या काय ए बघा ना अवघड आहे समजून नाही येत जीवाला आणि ते कळाय करता संताला शरण जावं लागतंय इस बंगले को 10 दरवाजे इस बंगले को 10 जे खोबऱ्याचं टाकून जे बंद केलं ना त्याला सद्गुरुनाथ उघडत असतात त्याला रीते त्या रीतीनं जावं लागत का उजू वाटा चालावे परी पाय त्याची शिनवावे नको तिकडं धडकायची सवय लागली जीवाला विषय ओढी भुलले जीव याची कोण करील जीवन उपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेव
नको त्याच्या नादी लागलोय, आकाराच्या नादी लागलोय, नको त्या गोष्टीच्या नाशवान गोष्टीच्या नादी लागलोय आणि अविनाशी गोष्ट सोडून दिली. निवृत्ती राजाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्यावर निवृत्तीची कृपा झाली. निवृत्ती दादांना काय सांगितलंय? ज्ञान ज्ञानदेवाला झाले ते ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आधी संसार सकल गाणे माये, सांगायला लागेल तुम्हाला. जीवनामध्ये अहो ते आनंद घेतात, असा आनंद घ्यायला पाहिजे जीवनामध्ये. नाही तर आलं तर कोकडा धावेल, आलं तसं कोकडा धावेल, जन्माला आलं कोकडा धावेल आणि मेलं तर कोकडा धावूनच गेलंय. येऊन काय फायदा झालाय? आईला शीन केला फक्त त्याला. अरे भक्तीचा सुद्धा एक आनंद आहे. भक्तीच्या मस्तीची चव न्यारी आहे, पण कळाली पाहिजे तर. बघा ज्ञानोबा राय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्माला सद्गुरू निवृत्ती दादांकडं ही गोष्ट प्राप्त झाली आणि ती गोष्ट मला मिळाल्यामुळं काय झालं, आजी संसार सुफळ झाला गे माये. काय सांगतात ते? माये शब्द वापरला पुढं. आजी जन्ममरणाचा संसार सुफळ झाला, काय झालं? देखिले पाय विठोबाची. मग त्याला ते असा दिसला सांगा, पाय दिसले म्हणजे कोणते दिसले? संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. मग त्याला पाय पाहिल्यावर जातील का? हे पाय पाहिले, संत चरण रज पाहिले का नाही? मग वासनेचे बीज जळून जाय. सांगितलं ते सांगणारे चुकीचं आहे का? आम्ही करतो चुकीचं? वासनेचे बीज जळायला पाहिजे की नाही? आतापर्यंत किती वाचे पाय घेतले आम्ही? माथ्यावर घेतले का नाही? मग वासना गेली का?
मग नाही गेली तर त्या अर्थी तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. ज्या अर्थी जनार्दन स्वामीची कृपा झाली त्यावेळेसच ते सांगतात बोध पुत्र निर्माण झाला. ममता म्हातारी 6 महिन्यात मेली. का मेली? ताबडतोब मेली ना. आमची काऊन मराना? निवृत्ती दादाची कृपा ज्ञानदादावर झाली. ज्ञानदादाचा अनुभव बघा. जन्म मरण खुटताय मुकी नाम हाती मोक्ष. केल्यानंतर ज्ञानदादा मार्गी लागला. बघा जन्माला आल्या तर सार्थक वाटलंय. अरे आतापर्यंत सगळे श्वास फुकट गेले. ज्ञानदादाचा प्रश्न आहे बरं का. ज्ञानदादा सांगतात आतापर्यंत सगळं आयुष्य फुकट गेलंय रे. निवृत्ती दादाची कृपा झाली आणि मला जन्म मरणाच्या रहाटीतून माझ्या सद्गुरूंना अलगद बाजूला काढलंय. सहज. पण त्याच्यावर विश्वास बसत नाही ना तुमच्या आमच्या सारख्याचा. बसतो काय? नाही ना. लोकांना वाटतं कुठून आलं का ना हे वेगळंच हे. अरे बापा वेगळं नाही रे. समजत नाही जीवाला. देहाचं ममत्व अनंत युगापासून माया या देहावर पगडा घालून बसलेली आहे. आणि मायाचं आवरण जर तुम्हाला दूर करायचं तर काय करावं लागेल? इथं पाणी आहे, इथं पाणी आहे. नाही म्हणायची ताकद नाही तुमची. इथं पाणी आहे. काय करावं लागेल त्याला? बरोबर आहे ना. बोर घ्याला. बोर घेणं म्हणजे काय करणं? त्याच्यावरचा मुरुम, त्याच्यामधले दगड, त्याच्यावरचे काचा कावलं खायला असं ना जे मटेरियल असेल रॉ मटेरियल ना ते बाजूला काढायचंय. 100-150 फूट गेलं काय पाण्याची चिरकंडी मारता येईल. आपण काय म्हणतो पाणी लागलं का होतच. पाणी होतच फक्त मटेरियल काढलं. तसं तुमच्या आमच्यावर अनंत युगाचं मटेरियल आहे. ओले मृत्यूचे मंदिर ओले याच्यावर 6 जण बसलेले आणि ते सुधरू देत नाही तुम्हाला. एवढं मटेरियल जर बाजूला करायचं असेल ना त्या मटेरियल शिवाय तुम्हाला देव कळू शकत नाही. अरे तू का म्हणे चित्त कार्य निर्मळ ती काही कार्बोरेटर आहे का? बाहेर काढलं साफ केलं आणि पुन्हा फिट केलं. चित्त निर्मळ करायकरता काय करावं लागत आहे? एंडो सल्फन प्यावं लागत आहे. चित्त निर्मळ करायचं जे साधन आहे ना मायबाप काय झालंय तुम्हाला आम्हाला नको त्याची संगत लागली. एका माणसाला काय झालं लय गरिबी होती गोकर्णीची. जुन्या काळात साल घालता घालता जमिनी गेली 9 रुपये 10 रुपये साल होतं मामा तवा. त्या काळातली गोष्ट आहे. मग ते चांगला श्रीमंत माणूस होता आणि त्या माणसाला वाटलं अरे याची लई दरिद्री आहे. त्याच्याकडे काय होतं एवढा सोन्याचा टप होता. तो टप कळतं का तुम्हाला? एवढं भांडव होतं त्याच्याजवळ सोन्याचं चांगलं. मग त्यानं काय केलंय त्यानं सांगितलं भाऊ हे घेऊन जा. याच्यावर तो संसार गरिबी दरिद्री दूर होईल ना. तू एवढं घेऊन जा. त्यानं नेलं घरी. पण लय चिकट भोकर.
त्याला ते तसं ठुलंय फरताळा. फरतळ माहिती ना मला, जुन्या लोकांना फरतळ माहिती, यायला फरतळ माहिती, याला फराळाचं माहिती. मग ते आहे ना ते ठेवलंय फरताळा. ठेवल्यानंतर काय झालंय, याच इकडे लोकांची रोजाराजी जाय, इकडे जाय तिकडे जाय, पोटाला पिळा देऊन 2 लेकरं होते संग. मग द्यायचं पुढं कसं होईल बा, मग पुढं द्यायला काम येईल म्हणून द्यायला तसं ठुलं त्याला त्या याच्यामध्ये त्या कपाटामध्ये फरताळा लावून घेतलंय. आता कालांतरानं कर्म धर्म संयोगानं पोरग चांगलं शिकलंय, नोकरी लागलंय कंपनीमध्ये. त्याला चांगला 35-40 हजार रुपये पगार होता. गरिबी थोडी दूर झाली आणि हे म्हातारं झालं. अरे पाटे ते लिहून गेले. मग आता चालता येत नाही. पोरानं बास टाकून दिली होती. सुनबाई घरात येईल होती, जरा आगस्ताळी होती. तुमच्या गावातली नाही सांगत, त्याची सांगत. मग त्यानं काय केलंय, ते वशल होतंय तिथं त्या बाजीवर टाकलेलं होतं त्याला. आता त्याच्या पुढे ते फरताळ होतं आणि त्याला बाजीवर टाकलेलं होतं. जरा दृष्टांत त्या लवकर या सिद्धांताकडे आपल्याला वेळेवर कार्यक्रम संपवायचा आहे. मग आता इंद्रिय गलित गात्र झाली, उठता येईना बसता येईना, एकाच जागेवर सारा कार्यक्रम. मग काय झालंय, ती सुनबाई तिकडून पाहायची खिडकीतून. म्हाताऱ्याला का रोग आला का नो, पोरं घाबरा त्या. वयस्क म्हातारी होती, तिला वाटलं सुनबाईच्या पुढं पुढं नाही करावं तर तुकडे नाही भेटायचे, मला नाही भेटायचे, येऊ पैसे मरत. ती पुढं पुढं करायची बिचारी. आता ती द्यायची कामाला म्हातारीला, आणि म्हाताऱ्यालाही सुनापेक्षा 1.5 चोट. सून म्हणली का आमची आत्याबाई ना लई भारी काम करते, काही ना दमच खाऊ नये. ती गेली तिकडं. आणि मग काय झालंय, या म्हाताऱ्याचं तेच मी नाही करीत आता पुन्हा. बेड काय याचा फेकून द्यायचंय, त्या भिंती रंगून टाकल्या. कुठंतरी उशीला पुसावा, कपड्याला पुसावा. मग ते सगळं त्या पहिलीच तर ती शिकेल आणि होकेल, तिला ते सगळं पाठायचं ना. ती सांगायची आत्याबाई मामाजीला काहीतरी सांगायचा, काही धोरण आहे का नाही, घरामध्ये राहतात असं कुठं वागत असता का. बाईल मध्ये गरम असता तरी बरे नाशी त्या बॉयलर नाही शिकला. पोऱ्या फशी करून आला बा घरी. 3:30 वाजायला घरी आलं. घरी आल्यानंतर बाईनं झाशीच्या राणीचा अवतारच घेतला. तुमच्या बापाला काही कळत नाही. तुमचा बापान पात्या कशा भीती रंगून ठुल्या, सारा कपडे खराब करून ठुले, त्याचा तोच धंदा. त्याला पोराला वाटलं जाऊ द्या, मा बापानं आपल्याला लहानाचं मोठं करेल, मग आपण त्याला संस्कारी होतं. ते काय उडेल बल पण नव्हतं. मग त्यानं काय केलं, ते गेलंय तिथं. गेल्यानंतर त्यानं ते फरताळ उघडलं. हा, आणि त्या फरताळामध्ये ते टकुरं होतं. कायच होतं ते, हा जर बारीक लक्षात घ्या. त्यानं उचललंय, ते काळं निळं होऊन जायला होतं ना. ते कानू किती दिसत पडेल मध्ये, ते सगळं काळं निळं व्हायला होतं. त्यानं घेतलंय, चुली जवळ गेलं आणि राग भरून आणली. त्याच्यात राग भरून आणली, सांगितलंय बाबा इकडं तिकडे थुकू नका. अय पालथ्या कोण येते, काय येते, कळालं का तुला? कळालं नाही ना? तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा 84 फिरके आया, बडे भाग माणूस तन पाया. 84 लाख युनिट फिरत फिरत इथं आलो ना, सोन्यासारखा नरदेह मिळाला. ह्या करून करायचा काय? अय आता उघडी डोळे झाली अद्यापिनाकडे. अरे मात्याची दगडे गे बसेल दगडे यायला देव कळू नाही का? ज्ञानवराय सांगतात निवृत्तीची कृपा झाली, माझा जन्म मरणाचा संसार सुफल झाला. अय आमचा कधी व्हायचा आहे? व्हायला पाहिजे का नाही? का पुन्हा तोंड वाचूनच जायचंय?
जर तोंड वाचून जाऊ नये असं वाटत असेल मायबाप, स्वतःच्या सुस्वरूपाला पोचावं असं वाटत असेल मायबाप, तर संताला शरण जा. आणि संताला शरण गेल्यानंतर नाथदादा सांगतात, मी निवृत्ती दादाला शरण गेलो आणि शरण गेल्यानंतर निवृत्ती दादानं जन्म मरण चुकण्याचं वर्म मला दिलं आणि त्या वर्माचा मला परिणाम झाला. तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा गोष्टीचा छंद ज्ञानदादाला लागला. जसं सळल्या पुरीचं नक्की चपटी राहते ती काही पण त्या पुरी संग एखाद्या पोराची तार जोडू दे, त्याला पाहिलं तर तीच दिसत, झोपली तरी स्वप्न तिचेच पडा द्या. सरडी पोरगी राहते खली, जेवायला बसलं का तीच द्या ती रात्रंदिवस तो धंदा द्या. दुसरा धंदा, तिला सुद्धा तेच दिसत आहे, तेरेले कुजवी. मग विचार करा, सल्ल्या जीवावर जर प्रेम जडलंय तर त्याला काही भान राहत नाही. राहत काय ती म्हणते, त्या पोरीचं नखरे तिच्या बापाच्या मित्रांना पाहिले आणि त्याला वाटलं अरे आपल्या दोस्ताची पोरगी, पण हिचा पाऊल चुकीचा पटू राहिला बरं का, ही त्या बेवड्याच्या नादी लागली. तो काय करतो, त्याला हात धरितोय, शाळेकडे नेतोय. गावात नाही सांगितली, शाळेकडे नेते, एका बाजूला नेतोय, एका बाजूला म्हणतोय, हा बाय तू माझा जिगरी दोस्त आहे, तुला राग येऊ नको देऊ, खरं सांगतो तू पोरगी जरा चुकीचं पाऊल टाकून राहिली बरं का. ते म्हणतो बाई पोरगी तशी नाही, लई कमी ज्ञानाला लई वळवळ, माई वर तुझीच नाही. अरे राजा, मी माझ्या डोळ्याला पाहिलंय, मी कोणाचं ऐकून नाही सांगू राहिलो काय बरं का. ते काय करत आहे, त्याला नखरे ध्यानात आली. रात्री 12 वाजेला ती मोबाईलवर बोलत ही, याच्या ध्यानात आलंय, याला पुढीला एक दिवस बाजूला घेतलंय, आईला जवळ घेतलंय आणि रात्री 12 वाजेला, बाई चांगल्या घराण्याची बरं का, तू चुकीचं पाऊल पडू नको देऊ, मा नाव जाईल. ती काय म्हणती, तुमच्या नावाशी मला घेणं काय. कोणाला म्हणते ती, मला तुमच्या नावाची घेणं, मला त्याच्या संग तार जुळली माझी, तो कसा का असाना, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. जया ऐक्याची अवतारा, बोधाचा जोडला तारा, निवृत्तीच्या पहिल्या तीराचे पावला जो. जसं त्या जीवाला काही सुचत नाही, त्याला मान अपमानाची घेणं नाही, पुढच्या भविष्याची घेणं नाही, राहत काय त्याला तुमच्या नावाशी काही घेणं नाही. तुम्ही ते म्हणून मी फाशी घेऊन मरण, ती म्हणजे माझ्या देखत मला, पण मला त्याच्याशी जर सळड्या जीवाचं जर ही गोष्ट असू शकते. ज्ञानोबा राय सांगतात, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. हो, ज्ञानदादाला सुद्धा त्याची तार जुळली आणि तार जुळल्यामुळं काय झालं, जीवाशिवाचं ऐक्य झालं. भागवताच्या 2ऱ्या अध्यायाच्या 40 नंबरच्या श्लोकामध्ये वर्णन करतात नारदबाबा, आत्मा परमप्रिय हरी, त्याचा नाम कीर्तीचा हर्ष भारी.
नित्य नवन नवी आवडवरी सबाई अभ्यंतर हरी प्रकटे. ज्या जीवाला त्याचं वर्म मिळालं आणि वर्म मिळाल्यानंतर तो त्याच्या संग एकरूप झाला, त्यावेळेस त्या जीवाला दुसरं काही लागत नाही. विषय तो त्यांचा जीवाचा विषय देव होऊन जातो. आणि ज्यावेळेस देव विषय झाला, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पांडू याचा अर्थ पांढरा, ज्याचा रंग आहे तो वेळोवेळा व्हावा. परमार्थ रीतीनं असावा. आम्ही म्हणतो पण अनुभव आम्हाला नसतो. ज्ञानोबराय सांगतात, मला निवृत्ती दादाची कृपा झाली, मी मार्गाला लागलो. सहस्रदीपे दीपकचे प्रकाशली प्रभा, उजाळल्या दिशा गगना आलेशे शोभा. म्हणतो का नाही आम्ही? अनुभव किती लोकांना. परमार्थ करता करता कीर्तन सुटायच्या बेतात आलं. आपण एकदा सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करू. नंतर राहिलेला विषय पाहू. आजी संसार सुफळ झाला की माये, देखिले पाय विठोबाचे. तुमज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग यथामध्ये चौकश. दोन चरणाचा अर्थ तुमच्या संत मायबापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. अशी किती भक्ती करा तुम्ही, इंजिनच नाही. अंडाबी किती असते, काही फायदा आहे का? डाव्याला काय फायदा, काय काय खायचं का याला? जाऊ द्या, आणखी पुढे सांगतो. इंजिन बी आणि डबे बी, पण चालणारच नसेल. चालणारा पाहिजे ना, नाही पण तो बी धाडाचा पाहिजे. तो जाता जाता पुढे टांगापट्टी घोडे फार केले तर. म्हणून जीवनामध्ये ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे केचरा पायी ओळख झाली सर्व ठाई. जोपर्यंत चराचरातला असलेला भगवान परमात्मा अनुभवाला येत नाही तोपर्यंत परमार्थला सुरुवात नाही. आपल्यातलाही देव कळत नाही आणि जगातलाही देव कळत. सारे पुढं नाही देव तू अट्टापुऱ्यात आहे का? देव नाही अशी जागा नाही, पण तू अट्टापुऱ्यात आहे का देव? तू तर इसगाव थिसगाव फिरगाव जर द्वाराला तुला स्टेटस वाचला देव कळत आहे का तुला? कशाला म्हणतात? ज्ञानोबराय सांगतात, अरे माझं भाग्य इतकं चांगलं आहे, आमची परंपरा इतकी शुद्ध आहे. त्या निवृत्ती दादाच्या कृपेनं, बहिणीची कृपा झाली माझ्या निवृत्ती दादाला भीमाशंकराच्या मुलीमध्ये. आणि ते ज्ञान मला माझ्या ज्ञानाने दिलं आणि त्या ज्ञानाला मी नांदलो, परिपूर्ण भावावस्थेला पोचलो. झालं काय? अभंगाचं शेवटचं
जसं आईना बाप सांगावा, जसं आईना बाप सांगावा तसा संताना देव सांगावा. कोण आहे आयऱ्या गायऱ्या खंडू बांडूचं काम नाही. नाही 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 नाही
ऐसा ज्याचा अनुभव हा त्यांना देव सांगावा. म्हणून ज्ञानोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये निवृत्ती दादाची कृपा झाली. बाप रखुमा देवीवरू न विसंबी सर्वथा. हो, सर्वथा म्हणजे ते कोणत्याही काळामध्ये कोणत्याही वेळेमध्ये करता येतं. तुम्ही आम्ही केलेला परमार्थ या मावल्याचा 4 दिवसात बंद. तुमचा आमचा परमार्थ कोणी धकलाय 15 दिवस बंद. त्याला गंधही नाही, त्याला आंघोळही नाही. धकत का नाही टाकल्यावर आहे का त्याला कोणी आंघोळ घालायला? निवड दाखला रोज तर लय चालत आहे. हा बाबा 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 महादेवाला हे त्याच्या बोकांनी तर ते त्याच्या बोकांनी. मग सुतूक पाड्यावर कोण नाही जात? जाते का तुमच्याकडे? मग परमार्थ बंदच पाडला ना. मग परमार्थ बंद पडायचा विषय का? सदा नाम करू गतराय. सदा नाम कशानं होईल? अखंड हरिनाम कशानं होईल? हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, वैखरीचा विषय नाही, मण्याचा तो विषयच नाही. निवृत्तीने तत्वता. ऐ तसं नाही निवृत्तीने तत्वता सांगितले. जे काय सांगितलंय निवृत्तीनं, जे सांगितलंय तो देव. त्या देवाचा कधीच नाश होत नाही. नाही ना छिन्नती शस्त्राने, नाही न दहती पावता. सूर्य तापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, वारा त्याला उडून नेऊ शकत नाही. तो देव. ज्ञानोबराय सांगतात आस्तोत्तर्ष दे दयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भुवनी आत्मा राम. होय, तू ज्याची करतोय ना त्याची डागडुजी करावी लागती. तू जो देव देव करतो ना, तुझ्या देवाला जातोय ना, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तया विना ठाव काय रीत आहे का? होय, तो देव संतांना सांगावा. आणि तो देव ज्ञानदादाने अनुभवला आणि अनुभव सिद्ध मायबाप तुमच्या सेवेकरता घेतला. तुमच्या पॉपलेट प्रमाणे वेळ संपलेली आहे. मला धपल्या काढायला जमत नाही आणि जास्त कीर्तन केलं अर्धा तास म्हणजे तुम्ही काही संन्यास घेणार नाही. ज्ञानेश्वर माऊली